जय महालक्ष्मी माता. मित्रांनो, आजच्या काळात प्रत्येक जण मेहनत करतो, रात्रंदिवस काम करतो, पण तरीही अनेकांच्या घरात पैसा टिकत नाही. कधी अचानक खर्च वाढतात, कधी कमाई असूनही बचत होत नाही, तर कधी घरात सतत तणाव आणि नकारात्मकता जाणवते. आणि मग मनात एकच प्रश्न येतो, इतकी मेहनत करूनही आयुष्यात सुख समृद्धी का येत नाही? धर्मशास्त्रानुसार यामागे फक्त नशीब कारणीभूत नसतं, तर घरातील ऊर्जा, आपली श्रद्धा आणि देवीची कृपाही खूप महत्वाची असते. असं म्हणतात, ज्या घरात महालक्ष्मी माता प्रसन्न असतात त्या घरात सुख, शांती आणि धन कायम टिकून राहतं. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुक्रवारची अशी एक सोपी प्रभावी सेवा सांगणार आहे, जी अनेक भक्त श्रद्धेने करतात. ही सेवा मनापासून केल्यास घरातील नकारात्मकता कमी होऊन धनप्राप्तीचे मार्ग खुलतात असं मानलं जातं. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज सांगितलेली प्रत्येक गोष्ट श्रद्धा आणि भक्तीशी जोडलेली आहे. मित्रांनो, हिंदू धर्मात शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीचा मानला जातो. हा दिवस विशेषतः सुख, समृद्धी, धन आणि घरातील शांततेसाठी महत्वाचा मानला जातो. असं म्हणतात, शुक्रवारी केलेली प्रार्थना आणि सेवा देवी लवकर स्वीकारतात. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, फक्त पैसा मागून काही होत नाही. देवीला सर्वात प्रिय असते स्वच्छ मन, श्रद्धा आणि सकारात्मकता. ज्या घरात सतत भांडणं होतात, वाईट बोललं जातं, नकारात्मक वातावरण असतं, तिथे लक्ष्मी टिकत नाही असं शास्त्र सांगतं. म्हणून शुक्रवारच्या दिवशी घरात शांतता आणि पवित्रता ठेवणं खूप महत्वाचं आहे. शुक्रवारी सकाळी लवकर उठावं, स्नान करून स्वच्छ कपडे घालावे. शक्य असेल तर पांढरे, गुलाबी किंवा लाल रंगाचे कपडे घालावे. यानंतर घर स्वच्छ करावं, विशेषतः देवघर, मुख्य दरवाजा आणि स्वयंपाकघर. कारण असं मानलं जातं की स्वच्छ घरात देवीचं वास्तव्य जास्त असतं. मुख्य दरवाजासमोर रांगोळी काढावी आणि शक्य असेल तर तुपाचा दिवा लावावा. दिवा लावताना मनात फक्त एकच भावना असावी, देवी आमच्या घरात सुख शांती कायम राहू दे. आता आपण जाणून घेऊया शुक्रवारची ती खास सेवा. मित्रांनो, देवघरात महालक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. त्यानंतर देवी समोर फूल अर्पण करावे, कुंकू वाहावं आणि तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. यानंतर हात जोडून शांतपणे बसावं. मनातले नकारात्मक विचार बाजूला ठेवावे आणि मग मनापासून देवीचं ध्यान घ्यावं. जय महालक्ष्मी माता हे नाव श्रद्धेने घेतलं तरी मनाला खूप शांतता मिळते. यानंतर देवी समोर थोडंसं गूळ किंवा खीर नैवेद्य म्हणून ठेवावा आणि मग ही छोटी प्रार्थना बोलावी. हे महालक्ष्मी माता, आमच्या घरात सुख, शांती आणि समाधान कायम राहू दे. वाईट शक्ती आणि नकारात्मकता दूर कर आणि आमच्या मनात चांगले विचार दे. मित्रांनो, ही सेवा करताना सर्वात महत्वाचं काय आहे माहित आहे का? श्रद्धा. कारण सेवा मोठी असणं महत्वाचं नाही, तर ती मनापासून करणं महत्वाचं आहे. अनेक लोक म्हणतात, आम्ही खूप पूजा करतो तरी आयुष्यात अडचणी येतात. पण मित्रांनो, कधी कधी देवी आपली परीक्षा घेत असते, कारण प्रत्येक गोष्ट योग्य वेळी आल्यावरच मिळते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, देवी फक्त पैसा देत नाही, मनाची शांती देते, संकटातून बाहेर पडायची ताकद देते आणि तुटलेल्या माणसाला पुन्हा उभारायला शिकवते. आज अनेक घरात पैसा आहे पण शांतता नाही. म्हणूनच देवीकडे फक्त धन मागू नका, तर सुखी कुटुंब आणि शांत मन मागा. कारण जिथे मन शांत असतं तेच खरी समृद्धी असते. शुक्रवारी काही गोष्टी टाळाव्यात असं मानलं जातं, जसं घरात भांडणं करू नये, वाईट बोलू नये, कोणाचा अपमान करू नये, अन्न वाया घालवू नये. तसंच शक्य असेल तर संध्याकाळी घर अंधारात ठेवू नका. देवाजवळ दिवा लावा, कारण प्रकाश म्हणजे सकारात्मक ऊर्जा. आणखी एक महत्वाची गोष्ट, शुक्रवारी घरात आलेल्या कोणत्याही गरीब किंवा गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने पाठवू नका. शक्य असेल तर अन्न, पाणी किंवा थोडी मदत करा, कारण सेवा हीच खरी पूजा मानली जाते. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी हवी असेल तर हा शुक्रवार श्रद्धेने महालक्ष्मी मातेची सेवा करून बघा. कधी कधी चमत्कार मोठ्या आवाजात होत नाही, ते हळूहळू आयुष्य बदलत जातात आणि कदाचित तुमच्या घरातही सकारात्मक बदलाची सुरुवात होईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट मध्ये सगळेजण लिहा, जय महालक्ष्मी माता.
तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर देवीची कृपा कायम राहावो.